असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता लाईक आणि सबस्क्राईब करा. जे खावं ते निर्माण करावं. चांगलं खाल्लं चांगलाच विचार आहे, वाईटाचं खाल्लं वाईट विचार आहे. हे सेंदड पिकलेलं महत्वाचं आहे. विचाराची परिपक्वता, ज्या घरामध्ये विचाराची परिपक्वता आली त्याला ज्ञानोबराई कळाले, त्याला तुकोबराई कळाले. बरा सोपा नव्हे परमार्थ. परमार्थ म्हणजे आणि भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, तारा पंक्तीला जेवाला हरे राम हरे राम. लापशीन कडी भात असली का कोणाची पंगत होत नाही ते देऊ नाही. किरिसना किरिसना हरे हरे. आणि पुरी भाजी गुलाबजाम वाचल्यावर अरे राम 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 अरे 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 कृष्णा. अरे मला 2 टाक ना. कृष्णा कृष्णा हरे हरे. अरे 2 गुलाबजाम टाक ना. कृष्णा कृष्णा हरे हरे. ते मला एक एकच वाढायला सांगितलेले. तो का बापाची पंगत आहे का? टाक ना 2. परमार्थ खाण्याकरता नाहीये. विचाराची परिपक्वता प्रबल पकडण्याकरता इथे नाम परमार्थ आहे. परमार्थ मोजक्याच घराला कळाला महाराज, लई नाही. ज्ञानोबा, तुकोबा, चोखा महार, सजन कसाई, सावता महाराज हे जे संत आहेत ना, हे थोड्याच घराला कळाले, लई घरालाच कळाले. ज्या घराला कळाले त्यांचेच पोर आज अधिकारी पद अधिकारी, मोठमोठे डॉक्टर आहेत, MBBS, मोठमोठ्या सिटीमध्ये मोठमोठे हॉस्पिटल आहेत, मोठमोठे अधिकारी आहेत, जिल्हा अधिकारी. एका सहीवर जिल्हा चालतो. IPS अधिकारी ते मोजकेच लोक आहेत बरं का. आणि ते लोक तुम्हाला मी आता सांगतो कोण आहेत. मी सहज माझा पुण्याचा मित्र आहे, त्याच्या मुलाचं ऍडमिशन घ्यायला गेलो रसियाला. MBBS पैसे भरले, मॅनेज करावं लागलं, मॅनेजमेंट मार्क कमी होते. पण तिथं जी मुलं मुली होते ना अगोदरच त्या कॉलेजमध्ये, काय स्मार्ट होते, काय इंटेलिजंट होते, काय दैदिप्यमान चेहरे होते त्यांचे. मोठं कपाळ, धनुष्याच्या बाणाच्या आकाराचे भुवया, सरळ नाक, हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडतात, मोठाले कान. हे भाग्यवान माणसाचे लक्षण. मोठं कपाळ, सहज हात गुडघ्याला लागतात. मुली तशाच, कमरेपर्यंत केस. तेवढ्या स्मार्ट, तेवढ्या इंटेलिजंट. मला बोलावंसं वाटलं त्यांच्या बरोबर. म्हणलं काय दैदिप्यमान आहेत राव, त्यांचे आई वडील किती स्मार्ट असतील. मी सहज तिथं विचारलं, म्हणलं आपके साथ बात करना चाहता हूँ मैं. ते म्हणले आपका एस. म्हणलं मराठीमध्ये आहे. ते म्हणलं एस. म्हणले लँग्वेज मराठीच येते मला. म्हणलं कुठले आपण? ते म्हणले महाराष्ट्र. काय आडनाव? तिथले 2 मी नुसतं नाव विचारलं. काय? ते म्हणजे माझं नाव मृणाली. तुझं काय ग? तुझं माझं हेमा मालिनी. हे नाव वेदातलं आहे. हेमा मालिनीचे आई वडील किती हुशार असतील याचा अंदाज आणि अनुमान लावू शकत नाही आपण. तुझं काय ग नाव? श्रुतकीर्ती. वा. म्हणलं आडनाव काय? ते म्हणले कुलकर्णी. तुझं? जोशी. मी देशपांडे. हे कोण होते? एक लक्षात ठेवा, संत कळाले. आणि आमच्या संताचं वाङ्मय आहारावर जास्त डिपेंड करत आहे. आहार, शुद्धतेचे प्रमाण, आहाराचे प्रमाण जवळजवळ 25% आहे. काय खावं? त्याच्यामुळं ते मुलं लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये एवढी मोठी ब्रिलियंटता आणि उच्च विचार आणि कॅप्चर शक्ती, डाउनलोडिंग एवढी फास्ट आहे. त्याच्यामुळे ते आज मोठमोठे डॉक्टर आहेत आणि मोठमोठे अधिकारी. आपले पोर कोण कुठे आहेत आपले पोर? आपले पोर होऊन काय होतं? डॉक्टर होतात, दवाखान्यात टाकतात, मग कोणीच येत नाही. आपले होऊन लईत सर झाले सगळ्यात ज्यादा वायरमन. तिकडे डीपीच्या लिंगा काढ. मी फोनवर चढतो. मी काय चढतो? आपल्या पोरांना वावर सांभाळताना आलेले 100 एकरची जमिनी होत्या ना, त्या सुद्धा सांभाळण्याची कॅपॅसिटी आपल्या लेकरात नव्हती. का नव्हती? हे आई लक्षपूर्वक आई, तुम्ही सगळेच तुम्ही जर ठरवलं ना, तुम्ही महिला मंडळ, तर सफराचा बंगला होऊ शकतो. तुम्ही जर ठरवलं ना, बंगल्याचं सफर होऊ शकतं.
तुम्ही किती इंटेलिजंट आहात, तुम्ही किती स्मार्ट आहात, तुम्ही अन्नपूर्ण आहात ना. आहाराचं दिग्दर्शन ज्या बागतदारणीला करता आलं, त्या घरातला वेलू फार मोठा होतो आणि त्याला जे सेंदड लागतात ना ते परिपक्व होतात. एक लक्षात ठेवा, सेंदड पिकलं की नाही हे कशावरून ओळखायचं? ते वेलाला धरून राहतं का वेलाला सोडतं? सोडतं. त्याची मुदान वाळती का हिरवी राहती? वाळती. एक लक्षात ठेवा, आपलं आता हे मा सेंदड प्रपंचाच्या याला धरून एका सोयड्याला येल धरून, म्हणजे साधा धरून नाही, 30,000 मागत आहे. 50,000 मागत आहे येल. मग येल शेंदडच आहे का चिबड आहे? लक्षात ठेवा. पिकले या सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. माय बापांनो, आपले लेकर मोठे करायचे. बऱ्याचशा कुटुंबामध्ये आपल्या लेकराला लहान असताना त्याला काय खाऊ घालावं याचं दिग्दर्शन करणारी महिला, नवरा आजारी आहे, आजारी अवस्थेत त्याला काय खाऊ घालावं हे मस्त व्यवस्थित नियोजन करणारी महिला. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, आहार विहार नेम इंद्रियाचे सार, नेम इंद्रियाचे सार, नेम इंद्रियाचे सार, इंद्रियाचे सार, नेम इंद्रियाचे सार. नसावे भासर, नसावे भासर, नसावे भासर, नसावे भासर. निद्राभो भाषण, निद्राभो भाषण, निद्राभो भाषण, निद्राभो भाषण. युक्त आहार विहार, 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 युक्त आहार विहार. युक्त पुढचं काय होतं? आहार. आणि त्याच्या पुढचा शब्द आहे काय? विहार. आहार मग शुद्ध खाल्ला पण तो पचला कुणाच्या सानिध्यात? विहार. खाल्लंय खूप छान पण पचतंय कुणाच्या सानिध्यात हे फार महत्वाचं आहे. खाल्लं चांगलं पण पचलं घाणीत. रक्तही तसंच झालं. ज्याला आहार संगत कळाली तो मोठा झाला. मुली कॉलेजला आहेत, मुलं कॉलेजला आहेत, क्लासला टाकलंय बापाने 4 वर्ष 5 वर्ष. संधीचं सोनं करायला पाहिजे का नाही? पोरांनी कॉलेजला टाकलं, आपल्याला बाहेर नाशिकला टाकलं, पुण्याला टाकलं, संभाजीनगरला टाकलं किंवा जळगावला टाकलं. संधीचं सोनं करायला पाहिजे की नाही दादा महाराजजी? पण पोरं तिथं कॉलेजला गेले आणि कपडे दिवसातून 3-4 वेळेस बदलायचे आणि कॉलेज सुटायला लागलं का पुरी पाहिजे. वाव, व्हेरी नाईस. हे जर पोराने केलं 10 वर्ष जरी पुण्याला राहिलं ना आणि पुन्हा जर घरी आलं ना तर ते लोकांच्या कपाशीतलं काँग्रेस उपटायला उक्त घेईन ते. आणि मग गावातले लोक विचारित तो पोरग पुण्याला होतं ना. ते म्हणे हा, पण आता काय करते? ते म्हणे आता रिक्षा चाली तर ते मुखदम आहे आता कांदे लावायच्या टोळीचा. काय केलं 10 वर्ष पुन्हा? जे करायला हवं होतं ते जर केलं नाही तर संपाल तुम्ही. मुलगी कॉलेजला टाकली, संधीचं सोनं तिनं केलं महत्वाचं आहे. 6-6, 7-7 तास अभ्यास जर तिनं 3 ते 4 वर्ष केला ना, तिच्या एका सहीवरती तालुका चालेल, एका सहीवरती जिल्हा चालेल. जिल्हा अधिकारी व्हायचं म्हटल्यानंतर वशील लागतो का आमदाराचा, खासदाराचा? कशाचा वशील लागतो? इथं डोक्याचा वशीला लागतो महाराज. वशिला नाही आणि काहीच नाही. जो इथं ब्रिलियंट आहे तो ब्रिलियंट आहे. जो इथं गेलेला आहे, गेलेला किंवा गेली तिकडे पुण्याला क्लासला, आणि ज्यावेळेस शिकत त्यावेळेस शिकलीच नाही. तेव्हा ते बुलेटर आलेला कसं भारी दिसतं ग. तेव्हा आला का मा इथं असणे तर थडा 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 वाजत.
पोरींनो, संपायला काही वेळ लागायचं नाही, काही वेळ लागायचं नाही. मोठं व्हायचं असेल, लक्षपूर्वक आहे का, मोठं व्हायचं असेल तर तुमच्या ध्येयावरती जर कॉन्सन्ट्रेशन असेल तर तुम्ही लग्नाच्या अगोदर 4 व्हीलर गाडीमध्ये फिरू शकता तुमच्या स्वतःच्या. आणि तुम्ही जर ध्येय वेड्याच नसत्याल, ध्येय वेड्या, अहो ध्येय वेड्या पोरीस शून्यातून विश्व निर्माण करणार आहे. आणि ज्यांना ध्येयच नाही, बापन टाकलं आणि ती कुणच पळून गेली. आणि तेरे बिंजिया नाही लागा मेरा राजा, आणि दिल बेत नाही डोली लेके आजा आजा आजा. काही काहीला बाहेर टाकलं शिकायला, ते शिकल्या नाही काय, तिकून लेकरं घेऊन आल्या. व व व व व व व. घरातलं वातावरण फार महत्वाचं आहे. म्हणा ज्या घरामध्ये वातावरण, आहार, आई वडिलाची परिपक्वता विचाराची, त्याच घरामध्ये सह्याद्रीचे पुत्र मावळे. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, तरी कोवळे रंग सावळे, वाहती प्राण शिवबा खातर, वाहती प्राण शिवा खातर, वाहती प्राण शिवा खातर. 16 वर्षाचा होता बहादर असा शिव छत्रपती अलगरजी, आता शिव छत्रपती अलगरजी, आता शिव छत्रपती अलगरजी. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, झाले तयार. मावळे अगर माझ प्रतिघटना झाले आभार. हे रामाजी, हे रामाजी, हे मरखी गडी आहेत काय तुम्ही? अरे मी छत्रपतीचं गुणगान केलंय, त्याला काय टाळ्या बिळ्या काहीच नाही तुमच्याकडे? बोनचे काही हाऊदचे नाही आधी, त्यामाने गेली मग हाऊद भरून पाणी टाकलं तरी काय उपयोग त्याचा? दक्ष असावेत माय बाप्पा, श्रोते दक्ष असावे. कीर्तनकार काय सांगतोय, तुमचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे, किती एकाग्रता आहे. म्हणून मायबापांनो, जगत असताना राजमाता जिजाऊ सारखं दिसू नका, राजमाता जिजाऊ व्हा. छत्रपती राजांसारखं दिसू नका. दाढी वाढली, चंद्राची कोर लावली, नुसतं दिसण्यात मजा नाही, होण्यात मजा आहे. आम्ही नुसतं तुकोबरायसारखं कपडे घातली, वारकऱ्यासारखे कपडे घातले, पण वारकऱ्यासारखे जीवनच नाही, लफडेच वेगळे. कपड्याचा काय उपयोग आहे? त्याच्याकरता पिकली या सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. विचाराची परिपक्वता प्राप्त व्हावी. घरामध्ये लेकर मोठ्याले करायचेत नाही तुम्हाला, विचाराने मोठे करा. आहाराने शुद्ध द्या, आहार शुद्ध द्या, आहार शुद्ध. आपल्या घरात लेकराला सर्दी झाली तर म्हातारी म्हणती बॉम्बला तर रसा पितो का उलच. काय माणूस आहार शास्त्रच माहित नाही ज्या घराला, त्या घराला ज्ञानोबाचे तुकोबाचे विचार कसे कळतील? माऊली सांगतात का भूमीचे मार्दव सांगे कोंभांची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते. पोरग तुमच्या तिकडं लग्नाच्या वयात आलं पाहिजे का विचारात आलं पाहिजे? तुमच्याकडं लग्न पोरांची वयात आल्यावर करतात का विचारात आल्यावर करतात? कधी लग्न आता मस्त गडी काही 42 वर्षाचे पुढे तोंड टाकलेले काही जमाना मस्त वावरे शिवरे मस्त घरदार बांधलेले ट्रॅक्टर आहे JCB आहे, तरी 42 वर्षाचा गडी कावळा किराळ गडी. महाराज ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरी वयात असताना लिहिली का विचारात असताना लिहिली? ज्ञानेश्वरी लिहायचं वय होतं का विचार?
हे लक्षात ठेवा बघा. आपले पोरं वयातून गेले तरी बी डीजे वाजला का आपलं पोरग टव करत. आपल्या पोराची क्वालिटी कळते. काही काही बाया मला सांगतात, महाराज माझं पोरग लय चांगलं होतं. मग पलीकडच्या गल्लीतल्या रावलीने त्याला दारू प्यायची शिकली. रावलीने नाही शिकली. तुझ्या पोराला त्याच्याबद्दल अट्रॅक्शन होतं. नाही ना, मा पोरग ऑनलाईन रमीत गेलं. तो नाही गेलं. तो पोरालाच लय डाउनलोड करून घ्यायची हौस होती. संपले. तुम्हाला दुसरे नाही संपवणार, तुम्ही तुम्हालाच संपवणार आहे. लक्षात असू द्या. संपवणार तुम्ही तुम्हाला. म्हणून तुम्ही किती ब्लेंड आहात, तुम्ही किती स्मार्ट आहात. धृतराष्ट्र माहित आहे तुम्हाला? कोण होता तो? धृतराष्ट्र कोणाचा बाप होता? आणि धृतराष्ट्र भारताचा मालक होता. एकेकाळी गोपालकृष्ण धृतराष्ट्राच्या पाया पडायचे बरं का. महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण मित्रांनो. गोपालकृष्ण तर धृतराष्ट्राच्या पाया पडायचे. धृतराष्ट्र आंधळा होता, बरोबर आहे. डोळ्याने होता का बुद्धीने होता? दोन्ही नाही होता. ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्याने काल्याच दिवशी यायचं पिशी घेऊन आणि बुंदी घेऊन जायची. बाकी काय ते, ज्याला काय बाकी काहीच नाही करत. दोन्ही बाजूने आंधळा होता तो. बुद्धीनाही आंधळा होता आणि डोळ्याने सुद्धा आंधळा होता. आता बरेच जण माणसं आहेत ना, डोळे पण आंधळेत. दिसायला दिसतं लोकांना पण बुद्धीनं आंधळे. आपल्या घरामध्ये पोरं तर आंधळे नाहीत ना बाबा. आपल्या घरामध्ये पोरं तर आंधळे नाहीत ना. दिसतंय त्यांना, पण बुद्धी जर आंधळी असेल तर काय ग्रीप घेऊ शकणार आहेत पोरं आपली? अजिबात ग्रीप घेऊ शकणार. तुम्ही किती कमवून ठेवलंय ते 10 वर्षात संपून टाकतील. जे बुद्धीनं आंधळे आहेत ते. आणि जे बुद्धीनं डोळस आहेत त्यांना डोळे जरी नसले तरी मोठं व्हायला काहीच वेळ लागत नाही महाराज. एक लक्षात असू द्या. धृतराष्ट्र दोन्ही बाजूने आंधळा महाराज. बुद्धीना बी डोळ्यानं बी. भारताचा राजा काय एकदा इकडच्या निसते तालुक्याचा आणि जिल्ह्याचा नव्हता तो, महाराष्ट्राचा नव्हता, भारताचा होता. गोपालकृष्ण पाया पडायचे बरं का. आई पुरुष मंडळी, तरुण पोरांना लक्षपूर्वक आहे. गोपालकृष्ण पाया पडायचे. पण झालं काय माहित आहे? सुनेचं वस्त्र आरण होत होतं. कुणाचं? सुनेचं. हा एकदा जरी म्हणला असता ना, दुःशासना सोड तिला. दुःशासनाची काय टप्पर होती. पण हा म्हणला नाही. हा बुद्धीनं आंधळा, डोळ्यानं आंधळा, पण सुनाला एवढी मोठी इज्जत जाते ही खुशी त्याच्या मनात होती. द्रौपदी काय सामान्य होती? ही आई द्रौपदी सामान्य होती? सामान्य नव्हती ती. सामान्य घरात जन्माला आलेली नव्हती ती. रक्त हलकं नव्हतं तिचं. मोठ्या रक्ताची, मोठ्या विचाराच्या बापाची आणि मोठ्या विचाराच्या आईची पोरगी होती ती. भिकार बनाग नव्हती ती. तिचे कपडे चांगले होते. हा, तिचं ब्लाऊज इथपर्यंत होतं. इथपर्यंत. आता आपल्या घरात ब्लाऊजला भायाच नाही. तुमच्या सोनानं बिगर भायाचं ब्लाऊज घातलेलं तुम्हाला आवडेल का? भायाचं जाऊ द्या. काही काहीच्या ब्लाऊजची ती मागची पट्टी का एवढीच फक्त, सारी पाठ हाडुगडी, त्याच्यावर बदाम काढलेलं. तुमच्या कपड्याहून तुमचे लफडे कळत आहेत. आपल्या घरामध्ये आपल्या धर्मातल्या स्त्रीनं, आपल्या घरातल्या लक्ष्मीनं कपडे कसे घालावेत. आपल्या स्त्रीच्या शरीरावर जर लोकांच्या वासनामय नजरा पडत असतील तर घर थर्ड व्हायला काहीच वेळ लागणार नाही. म्हणून मी तुम्हाला मगाशी शब्द वापरला. तुम्ही ठरवलं तर सपराचा बंगला, आणि तुम्ही ठरवलं तर बंगल्याचं सपर. महिला म म्हणजे मंगलता, ही म्हणजे हिम्मतवाली, ला म्हणजे लाजवंती.
महिला या शब्दाचा अर्थ आहे मंगलता, हिम्मतवाली, लाजवंती, हे 3 गुण जिच्यात आहे ती माझ्या छत्रपती राजांची राजमाताची जाऊ आहे. परमार्थ म्हणजे बा झाला बा माळ घातला बा जे अरे मारला की सांग्याला घरी. परिपक्वता, ज्या घरात परिपक्वता आहे त्याच घरामध्ये पहिलं चरण कळलं. पिकली असेंद कडपण गेले, पिकली असेंद कडपण गेले, असेंद कडपण गेले, पिकली असेंद पिकली असेंद कडपण गेले, पिकली असेंद कडपण गेले, पिकली असेंद कडपण गेले, पिकली असेंद कडपण गेले, पाहिजे आम्हा केले पांडुरंगे, पाहिजे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले काय येते, काम क्रोध लोभ निमाले काय येते, पैसे आम्हा केले पांडुरंगे, पैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले काय येते, काम क्रोध लोभ निमाले काय येते. पिकली असेंद कडूपण गेले, पिकली असेंद कडूपण गेले, पिकली असेंद कडूपण गेले, पिकली असेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, निमाले ठाईचे, निमाले ठाईचे, निमाले ठाईचे, निमाले ठाईचे. हे पिकलं, हे पिकणं. मी ते दाढी पिकले पण मग वय झालं पण बुद्धी तर खोडेल तू. भावाची उसाला तोड आली का दंडाला पाणी सोडित तू, त्याचे टायर निघून द्यायचे नाही ना आपलाही जाऊन द्यायचं नाही. हे फार महत्वाचं आहे. ज्या घरामध्ये बुद्धीचं वैभव आहे झालं अन्य नाही दूजे, काकेश्वराजे एक एकाकेश्वराजे सकळ सिद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एकाकेश्वराजे एकाकेश्वराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव ज्या घरात आहे. द्रौपदी सामान्य नव्हती. शाप दिला तळतळून नायनाट होईल. खानदानी स्त्रीचा जर शब्द जर शाप लागला ना, हे बाई ज्या घरामध्ये परमार्थ करणारी स्त्री आहे तिनं जर तळतळून एखाद्याला शाप दिला ना तर त्या घराचं वाटोळच होतं मग. आणि एक तर परमार्थिक स्त्री शाप देतही नाही, तिच्यावर बेतूच तर, आणि ती कोणाला नावही ठेवत नाही, कोणाच्या आध्यातही जात नाही, कोणाच्या माध्यातही जात नाही. महाराज शाप दिला वाटूळ होईल, भोगावं लागेल ना पांडवांनी. पण त्याच्यातले एकाने मारले, कोणी आजीवराने एकही नाही, भीमाने मारले 100. आपल्याला अजूनच माहित नाही कोणी मारले ते. आपल्याला असंच आहे बाबा, जे काम करतं का त्याला काहीच नाही, जे काम करीत नाही त्याला मंत्री. काहीच नाही. भीमाने मारले, कौरवाचं राज्य केलं. धृतराष्ट्र गांधारी तिथेच होते. भीम म्हणत होते या म्हातारे याच्यामुळे घडलं, याला काढून दे. धर्मराजा म्हणले नाही आपला चुलता आहे, नाही नाही याला काढून दे. भीमाला खटकत होते ते, ठेवलं म्हातारा तिथं. भारताचा राजा होता बरं का, ठेवलं. भीमाला खटकायचं. मग भीम जेवायच्या वेळेस विषय काढायचा कोणता, का तुझे पोरं मी अशी मारली.